नमस्कार, मी मनाली आणि तुमच्यासाठी घेऊन आली आहे योगी व्हर्जन 2.0। खर तर वाचाळवीर म्हणून प्रसिद्ध असलेले योगी हे उत्तर प्रदेशच्या गादीवर स्वार होणार हे कळल्यावर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला। पण महिनाभरातच योगी आदित्यनाथांनी धडाकेबाज काम करण्यास सुरुवात केली। सबका साथ सबका विकासाचा नारा देत सर्वसमावेशक भूमिकेला अधोरेखित केला आणि योगी आदित्यनाथांच्या महिनाभराच्या कामकाज पद्धतीवरून लगेच अनुमान काढता येणार नसलं तरी योगींनी ट्रेलर दाखवलाय असं म्हणायला काहीच हरकत नाहीये। आणि आता पुढचा सिनेमा मात्र अजून बाकीच आहे। योगी खरंच बदललेत का, तर पाहूयात आमचा हा विशेष कार्यक्रम योगी व्हर्जन 2.0। गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेत गेलेले योगी हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले गेलेत। कट्टर हिंदुत्ववाद, मुस्लिमांचं खच्चीकरण हे योगींचे आवडते विषय। 19 मार्च रोजी योगींनी मुख्यमंत्री पदाची शपथही घेतली। पण तोपर्यंत योगींची कारकीर्द कशी होती, पाहूयात आमचा स्पेशल रिपोर्ट। पूरा यूपी डोल रहा है, योगी बोल रहा है। एक ही नारा, एक ही नाम, जय श्री राम, जय श्री राम। केंद्र में मोदी जी और यूपी में योगी जी। उत्तर प्रदेशात 312 जागांवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर उत्तर प्रदेशच्या गादीवरती कोण स्वार होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून होतं। लगभग 2000 से अधिक संतों को गिरफ्तार। त्यातच कट्टर हिंदुत्वाचा चेहरा असलेले योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री होणार हे जाहीर झाल्यावर सर्वांच्याच भुवया उंचावल्या। अगदी मोदी समर्थकांनीही तोंडात बोटं घातली, कारण योगींचा इतिहास हाच मुळात कट्टर हिंदुत्ववादी आणि मुस्लिम विरोधी असा होता। और हम लोगों ने तय कर रखा है कि अगर वो एक हिंदू बालिका को ले जाएंगे तो कम से कम 100 मुस्लिम बालिकाओं को वाचाळवीर म्हणून ख्याती असलेले योगी शाहरुख खानला देखील थेट हाफिज सईदच्या रांगेत बसवून मोकळे झाले होते। शाहरुख खान को इस बात को याद रखना चाहिए कि अगर इस देश का बहुसंख्यक समाज उनकी फिल्मों का बहिष्कार कर देगा तो एक आम मुसलमान की तरह उनको भी सड़कों पे भटकना पड़ेगा। मैं कह रहा हूं ना, चाहे ये लोग आतंकी भाषा ही यहाँ बोल रहे हैं, मुझे लगता है शाहरुख खान की भाषा में और हाफिज सईद की भाषा में कोई अंतर नहीं है। 2007च्या गोरखपूर दंग्यात त्यांना अटक झाली। त्यावेळी संतापलेल्या त्यांच्याच हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी गोदान एक्सप्रेस जाळली होती। त्यांच्या या प्रतिमेमुळेच उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी आदित्यनाथांचा चेहरा पुढे करणं भाजपनं टाळलं होतं। मात्र 19 मार्च पर्यंत अशा कट कारस्थानांमध्ये अडकलेले योगी अचानक मुख्यमंत्री झाल्यानं सर्वांसाठीच ही आश्चर्याची बाब होती। सुवर्णा दुसाने, IBN लोकमत, मुंबई। तर उत्तर प्रदेशामध्ये प्रचारादरम्यान स्टार कॅम्पेनर राहिलेले योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री पदाचे उमेदवार घोषित झाल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला। पाहूयात ज्येष्ठ पत्रकारांच्या काय प्रतिक्रिया होत्या। योगींसारखा माणूस जो एका मठाचा प्रमुख आहे गोरखपूरच्या, त्यांच्याविषयी काही वाद आहेत, हिंदुत्ववादी, प्रखर हिंदुत्ववादी आहे, त्यांची प्रखर भाषणं मी संसदेत आणि बाहेर ऐकलेली आहेत। आणि ज्या आधुनिक हिंदुस्थानच्या गप्पा आपण करतो किंवा विचार आपण मांडतो सध्या, त्यात योगी कुठे फिट बसतील का, हा प्रश्न जसा मला पडला असेल तसा नक्कीच भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने पडला असेल। खरं म्हणजे योगी आदित्यनाथ यांचं नाव जेव्हा पुढे आलं मुख्यमंत्रीपदासाठी, त्यावेळेला नुसतं आश्चर्य नव्हे तर अनेक लोकांना आणि मला सुद्धा काही प्रमाणात धक्का बसला। तसं म्हटलं तर ते उत्तर प्रदेशातल्या जातीच्या भाषेत ठाकूर आहेत आणि ते ठाकूर असल्यामुळे आजूबाजूच्या ब्राह्मणांना त्यांना आवडत नाहीत ते, कारण ठाकूर आणि ब्राह्मण यांच्यामध्ये एक फार मोठा आंतरविरोध उत्तर प्रदेशमध्ये आहे। असं असताना सुद्धा त्यांची निवड कशी झाली हा प्रश्न होता, कारण आम्हाला सगळ्यांना तिकडे असं जवळजवळ दिसत होतं की नरेंद्र मोदी यांचा जो काही चॉईस होता, यांचा जो काही उमेदवार होता तो मनोज सिन्हा होते आणि नाहीतर मग मौर्य होते। कि
इतना हार्डकोर इमेज का व्यक्ति अगर मुख्यमंत्री होकर के आएगा तो शायद जो देश की जनता, यूपी और यूपी के बाहर की जनता, उसको बहुत अच्छे तरह से नहीं लगी, क्योंकि मोदी एक डेवलपमेंट प्लान को बेसिकली लेकर के चल रहे थे। ठीक है, मोदी के पर्सोना में हिंदुत्व समाहित है, लेकिन मोदी ने आज तक कभी भी कोई ऐसी बात नहीं करी होगी जिसको कि आप किसी भी समुदाय से उस तरह से करके जोड़ के देख सकें। तो वो एक सरप्राइज वैल्यू था जिस समय वो जिनको बनाया गया था, वो बीजेपी के अंदर भी सरप्राइज वैल्यू था। तर हे होते 19 मार्च पर्यंतचे, अर्थात मुख्यमंत्री होईपर्यंतचे योगी। पण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी स्वतःमध्ये काय बदल केलेत पाहूया एका ब्रेक नंतर। 19 मार्च नंतर, अर्थात उत्तर प्रदेशच्या गादीवर स्वार झाल्यानंतर योगी आदित्यनाथांची शैली ही पूर्णपणे बदलून गेलेली पाहायला मिळाली। पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांना सोबत घेत उत्तर प्रदेशाला उत्तम प्रदेश बनवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही योगींनीच दिली। श्री योगी आदित्यनाथ जी भारतीय जनता पार्टी का विधायक दल का नेता के रूप में चयन प्रक्रिया पूरा हो गया, ऐसा मैंने घोषणा किया है। जय श्री राम, जय श्री राम। केंद्र में मोदी जी और यूपी में योगी जी। मैं आदित्यनाथ योगी ईश्वर की शपथ लेता हूं कि 19 मार्च 2017च्या दुपारी 2:15 वाजता योगी आदित्यनाथांचा शपथविधी झाला आणि त्यांनी लगेच आपली मूळची कट्टर हिंदुत्वाची भूमिका बाजूला सुद्धा ठेवली। मोदींप्रमाणेच त्यांचेही शब्द होते, सबका साथ सबका विकास। तुम्हीच ऐका योगी शपथविधीनंतर नेमकं काय म्हणाले होते। आम जनता के कल्याण के लिए और उनके उत्थान के लिए अविलंब प्रभावी कार्रवाई शुरू करेगी। लोक कल्याण के प्रति समर्पित यह सरकार बगैर किसी भेदभाव के समाज के सभी वर्गों के लिए समान रूप से कार्य करेगी। मुस्लिम बांधवांना जवळ करत सामाजिक सुरक्षिततेचा संदेश योगींनी दिला। हिंदू मुस्लिम यांच्यात धर्मावरून भेद न करता दोघांना माणुसकीच्या धाग्यातून गुंफत समान पातळीवर आपण पाहत असल्याचं मत योगींनी मांडलं। त्यासाठी त्यांनी चक्क सूर्यनमस्कार आणि नमाजमधल्या साधर्म्याचंही उदाहरण दिलं। सूर्य नमस्कार में हमारे जितने आसन आते हैं, जितनी मुद्राएं आती हैं, उसमें जो बंद आप लगते हैं, उसमें प्राणायाम की जो क्रियाएं हैं, आप सबको अगर देख लें तो हमारे मुस्लिम बंधु जो नमाज पढ़ते हैं आप देखते होंगे उससे मिलते जुलते हैं। विकास आणि सर्वधर्म समानतेचा नारा लावत असतानाच योगींनी कत्तलखान्यांवर कठोर कारवाईला सुरुवात केली। जनमानसात जागृती यावी यासाठी www.yogiadityanath.in या संकेतस्थळावर कत्तलखान्यावरील कारवाईबद्दलचं मत व्यक्त करण्याची संधी जनतेला दिली, ज्यामध्ये बहुसंख्य जनतेनं सहभाग नोंदवला। जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करण्याची जबाबदारी भाजपची असल्याचं सांगत राम मंदिर हा सुद्धा एक मुद्दा असल्याचं सांगितलं गेलं। भगव्या रंगाचा माणूस, भगव्या रंगाचे कपडे घातलेला माणूस मुख्यमंत्री झाला, याबद्दल आक्षेप घेण्याचं काही कारण नाही। आता ज्या गोष्टी बीजेपीच्या जाहीरनाम्यामध्ये, मॅनिफेस्टोमध्ये असतील, त्याच्यामध्ये जर राम मंदिराचा मुद्दा असेल तर त्याला चालना मिळेल आणि राम मंदिराचा मुद्दा लवकर चालना मिळाली पाहिजे असं वाटणाऱ्यापैकी मीही एक आहे। हिंदू और मुसलमानों का कलह धार्मिक कारणों से हो ही नहीं सकता, वो होता है राजनीतिक कारणों से। ये ससुरी राजनीति बीच में से हट जाए तो कोई समस्या नहीं है, आज भी नहीं है, उस समय भी नहीं थी, ये बीच में आ गई इसलिए लंबा हो गया। राजकीय पटलावर ज्याप्रमाणे मोदींनी कट्टर हिंदुत्वाची आपली प्रतिमा सुधारत
सर्वसमावेशक भूमिका घेत विकासाचा चेहरा पुढे केला, त्याचप्रमाणे योगींनीही उत्तर प्रदेशच्या विकासावरच आपला फोकस असल्याचं वारंवार सांगितलं आणि त्या दृष्टीनं पावलं सुद्धा उचलायला सुरुवात केली। लोगों को लगता है कि सरकार बहुत तेजी के साथ चल रही है, नहीं, सरकार की स्पीड ही यही होनी चाहिए और हम उसी स्पीड को लेकर के चल रहे हैं जो आज उत्तर प्रदेश की आवश्यकता है। क्योंकि अगर उत्तर प्रदेश को देश के अग्रणी राज्यों में बनना है, उस स्थिति में पहुंचना है, तो जैसे हमारे मंत्रीगण तेजी के साथ इस स्पीड को बढ़ा करके प्रदेश की उस जंग को छुड़ाने का प्रयास कर रहे हैं और इसको आगे बढ़ाने का प्रयास कर रहे हैं, यह प्रयास ही उत्तर प्रदेश को 5 वर्ष में अग्रणी प्रदेश की उस भूमिका में प्रस्तुत करेगा जो इसको बीमारू राज्य की श्रेणी से उभारने में मदद कर सकता है। उत्तर प्रदेशचा कारभार हाती घेताच योगींनी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत कर्जमाफीचा धडाकेबाज निर्णय घेतला। 1 लाखापर्यंतची कर्ज योगींनी माफ करून टाकली। कर्जमाफीचा हा निर्णय मोठा खर्चिक असला तरी त्याचा जनतेवर भार न देता सरकारच्या खर्चात कपातीची घोषणा योगींनी केली। लोगों को लगता है कि हम लोगों ने किसानों का कर्ज माफ किया तो हम प्रदेश की जनता पर अतिरिक्त भार छोड़ेंगे, कतई नहीं। हम लोग तय कर चुके हैं कि हम लोग स्वयं के और सरकार के फिजूल खर्ची को रोक देंगे और प्रदेश में जहां कहीं चोरी होती थी उसको पूरी तरह बंद कर देंगे। तो 36,000 करोड़ रुपए 1 साल में हम अपने आप निकाल लेंगे। हम उसके सारे प्रबंध कर चुके हैं। योगींची मुख्यमंत्री होईपर्यंत असलेली प्रतिमा ही कट्टर हिंदुत्ववाद्याची होती। ही प्रतिमा सुधारत सर्वांना सोबत घेत विकासाचा नारा देण्यात योगी यशस्वी झाल्यात। अवघ्या 1 महिन्याच्या कालावधीतच योगींच्या कामगिरीचं मूल्यमापन करणं काहीसं अन्यायकारक ठरेल, पण या महिनाभराच्या कालावधीत योगींनी यापूर्वीची कट्टर हिंदुत्वाची प्रतिमा पुसून टाकत स्वतःला विकासाचा एक आश्वासक चेहरा म्हणून व्यवस्थित पुढे आणलाय। परिणाम स्वरूप योगींच्या मुख्यमंत्री होण्याला प्रारंभी विरोध करणारेही आता काहीसे मवाळ झाले आहेत। मोदींच्या बाबतीतही प्रारंभी काहीसं असंच झालं होतं। थोडक्यात काय तर योगी ही मोदींच्याच वाटेवरून चालले आहेत असं म्हणायला वाव आहे, पण याचा अर्थ असा नव्हे की योगींनी हिंदुत्वाचा मुद्दा पूर्णपणे सोडून दिलाय आणि असं अनुमान काढणं सुद्धा काहीसं धाडसाचंच ठरेल। बघूयात पुढे काय होतं ते। सुवर्ण दुसाने, IBN लोकमत, मुंबई। तर आता महिनाभरामध्ये राजकीय पटलावर प्रतिमा सुधारणारे योगी आपण पाहिले। सरकारी यंत्रणेला सुद्धा त्यांनी कसं जोरदार कामाला लावलंय पाहूयात एका ब्रेक नंतर। योगींनी स्वतःची प्रतिमा सुधारताना सरकारची कार्यशैली सुद्धा सुधारण्याचा प्रयत्न केलाय। जनहितासाठी प्राधान्य देत सर्व समाजाला विश्वासात घेण्याचा ते प्रयत्न करतात। तर सरकारची धोरणं लोकाभिमुख करण्यासाठी योगींनी नेमकी काय कार्यशैली राबवायला सुरुवात केली आहे पाहूयात। मैं आदित्यनाथ योगी ईश्वर की शपथ लेता हूं कि उत्तर प्रदेशच्या कारभाराची सूत्र स्वीकारल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी आठवड्याच्या आतच तब्बल 50 धडाकेबाज निर्णय घेऊन आपल्या कर्तव्य कठोर कारभाराची चुणूक दाखवून दिली। मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी सचिवालयाच्या अगदी कोपऱ्याची पाहणी करून तात्काळ साफसफाईचे आदेश दिले। सरकारी यंत्रणेत वक्तशीरपणा यावा, अधिकाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी बाबू लोकांना कडक शिस्तीचे धडे सुद्धा दिले। उत्तर प्रदेशात गेल्या 40 वर्षात कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी सचिवालयाची अशी पाहणी केली नव्हती। या सरप्राईज व्हिजिटमध्ये भिंतीवर थुंकलेल्या पानांचे डाग, वर्षानुवर्ष साचलेल्या फायलींवर धुळींचे थर आणि जागेवरून गायब असलेले अधिकारी आणि कर्मचारी या सगळ्या बाबींनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधून घेतलं। त्यांनी आता सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकण्यास थेट मज्जाव केलाय। तसंच हजेरीसाठी शासकीय कार्यालयांमधनं बायोमेट्रिक मशीन्स आणि सीसीटीव्ही लावण्याचे तात्काळ आदेश दिले आहेत। हम यहाँ मौज मस्ती करने के लिए नहीं आए हैं। हम लोग 18 से 20 घंटे कार्य करने के लिए आए हैं। जो 18 से 20 घंटे हम लोगों के साथ काम कर सकते हैं वही यहाँ रहे, अन्यथा लोग अपना रास्ता तैयार कर ले।
कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत आपला निर्धार व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारांना राज्य सोडून जाण्याची तंबी दिली। सत्ता के संरक्षण में पल रहे गुंडे, माफिया, अपराधी, लुटेरे, ये सब के सब मेहरबानी करके या तो उत्तर प्रदेश छोड़ करके चले जाएं, और अगर उत्तर प्रदेश में रहेंगे तो फिर उनके लिए 2 जगह होंगी। मुझे लगता है उस जगह कोई भी नहीं जाना चाहेगा। स्थानिक गुंडांच्या मुसक्या आवळत असतानाच रोड रोमियोंवरही संयमित कारवाई करत महिलांना सुरक्षेची हमी योगींनी दिली आहे। रात चलते हुए नौजवानों पर सहमति के साथ बैठी भी कोई 2 युवक और युवती है, रात चल रहे हैं, आपसी सहमति से बातचीत कर रहे हैं, उनको कतई न छेड़ा जाए। लेकिन इस बात को ध्यान जरूर रखा जाए कि अगर भीड़ भाड़ वाले स्थानों पर या स्कूलों के बाहर कोई इस प्रकार की हरकत करता है जिससे बालिकाओं की सुरक्षा के सामने खतरा पैदा होता है, वह विद्यालय छोड़ रही है, ऐसी स्थिति नहीं होनी चाहिए। और जहां पर होगा फिर वहां के जो भी अधिकारी होंगे, स्थानीय प्रशासन होगा, वह उसके प्रति जवाबदेह होगा। हमें बालिका और महिलाओं की सुरक्षा देनी है। रात्रि को 10 बजे 12 बजे भी अगर कोई बालिका कहीं से आ रही है और अकेले सड़क पर चल रही है तो अपने आप को सुरक्षित महसूस कर सके, उत्तर प्रदेश के अंदर एक ऐसी व्यवस्था हमें देनी है। कुठलंही कंत्राटी काम स्वीकारू नये, तर त्याऐवजी या कामांच्या प्रभावी अंमलबजावणीवर देखरेख ठेवावी असे आदेश त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत। त्याचवेळी कोणत्याही मंत्र्यानं लूज कमेंट न करता जनहितावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। अर्थात योगींची वादग्रस्त विधानांची यापूर्वीची ख्याती असल्यामुळे त्यांच्या या आदेशावरती अनेकांनी भुवया उंचावल्या। एकूणच मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर योगीजींनी आपल्या मूळ स्वभावाला बऱ्यापैकी मुरड घालत आपल्या समर्थकांनाही वाणीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आदेश दिलेत। बघूयात आता योगीजी सर्वात मोठ्या राज्याचा राज्यशकट व्यवस्थितपणे हाकताना स्वतःच्या व्यक्तिमत्वात आणखी काय काय आणि कसे कसे आमूलाग्र बदल करतायत ते। सुवर्णा दुसाने, IBN लोकमत, मुंबई। एका महिन्यामध्ये योगींनी स्वतःला ज्याप्रमाणे बदलले, तो बदल जो आहे तो आता खरं तर पुढची 5 वर्ष टिकेल का हे सांगणं कठीण असलं तरी बदले बदलेसे योगी बद्दल ज्येष्ठ पत्रकारांना नेमकं काय वाटतंय ते सुद्धा पाहूयात। मला असं वाटतं की मागच्या 1 महिन्यामध्ये योगींनी जे निर्णय घेतलेले आहेत, कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत, काही सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत, शैक्षणिक आणि उद्योगाच्या बाबतीत, रोजगाराच्या बाबतीत, मला असं वाटतं की योगी हे एका महिन्यामध्ये आता त्यांच्या पदावर खऱ्या अर्थानं कामाला लागले। आधीचे योगी आणि आताचे योगी यात मला जमीन आसमानचा फरक दिसतोय, हे खरं आहे। त्यांचा प्रयत्न आहे की आपली जुनी प्रतिमा जाऊन नवी प्रतिमा प्रस्थापित व्हावी। त्याच्यासाठी तर त्यांनी मुस्लिमांचा एक सामूहिक विवाह सुद्धा करायचा ठरलेला आहे। परंतु मुद्दा तो नाहीये। गेले जवळजवळ 15-20 वर्ष योगींनी जो प्रचार केला आहे, जी भूमिका एकूण रुजवलेली आहे समाजामध्ये, त्या भूमिकेने प्रभावित झालेले त्यांचे जे समर्थक असतील ते समर्थक योगींची ही सर्वसमावेशक भूमिका मानतीलच असे नाही। कारण त्यांची संपूर्ण समाजातली धारणा, त्यांची समाजातली स्थानं ही सगळी धोक्यात येण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे पुढच्या 2 वर्षात एका बाजूला योगींची तथाकथित सर्वसमावेशक भूमिका आणि त्यांच्या समर्थकांची उग्र हिंदुत्वाची भूमिका, दुसऱ्या बाजूला मोदींची आर्थिक भूमिका आणि योगींची सनातनी धार्मिक भूमिका, ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना तणाव देणाऱ्या आहेत। देखिए, योगी आदित्यनाथ 1 महीने में एक सक्षम और कद्दावर नेता के रूप में यूपी में उभर करके आ रहे हैं। एक सफल एडमिनिस्ट्रेटर के रूप में भी अगर आप 1 महीने का कार्यकाल देखेंगे तो योगी आ रहे हैं। बहुत सारी चीज में उन्होंने, मुझे लगता है कि नरेंद्र मोदी को काफी क्लोजली उन्होंने फॉलो किया है, स्टडी किया है, और नेता के रूप में पार्टी के वो नेता भी हैं। तो वो जो कहते हैं मोदी, उस रास्ते पे वो चल रहे हैं। पहले दिन से, जिस दिन वो बने,
पहली चीज क्या थी योगी के सामने चैलेंज कि वो जो अपनी हिंदू युवा वाहिनी चलाते थे या फ्रिंज के जो एलिमेंट्स हैं हिंदुत्व के फोल्ड के, मैं संघ परिवार नेसेसरली नहीं कह रहा हूं, वो इस तरह का कुछ घटनाएं कर सकते हैं जो घटना पहले दिन ही नागवार गुजरती है। तो उन्होंने पहला जो मैसेज दिया अपने अधिकारियों को बुला करके वो ये कहा कि उत्सव के नाम पे उपद्रव नहीं होना चाहिए। उसके बाद जो मतलब सबका साथ सबका विकास ये वर्ड उन्होंने इतनी बार इस्तेमाल किया जो शायद खुद ही उनके मतलब मानस पटल पे अंकित हो जाए और उनके हार्ट पे इंटरनलाइज हो जाए। महिनाभराच्या योगींच्या कामगिरीवर लगेच खरं तर निष्कर्ष काढणं शक्य नाहीये, पण पूर्वीची प्रतिमा सुधारत योगींनी आता सर्वसमावेशक प्रतिमा बनवायला सुरुवात केली आहे। धडाकेबाज कामाची सुरुवात झाल्यानं जनतेच्या अपेक्षा सुद्धा आता वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे जनतेची स्वप्नपूर्ती कशी होणार आणि सर्वसमावेशक विकासाचा वेग योगी पुढच्या काळात टिकवतायत का हे पाहावं लागेल। तर योगी वर्जन 2.0 या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबणार आहोत। तुम्ही पहा फक्त IBN लोकमत।